गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगी राजाय नमः. ओम अत्रिवरदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमः. ओम कालाग्निशमनाय नमः. ओम योगी जनवल्लभाय नमः. ओम लीला विश्वंभराय नमः. ओम सिद्धराजाय नमः. ओम ज्ञानसागराय नमः. ओम विश्वंभर अवधूताय नमः. ओम माया मुक्तावधूताय नमः. ओम माया युक्तावधूताय नमः. ओम आदिगुरु नमः. ओम शिवरूपाय नमः. ओम देवदेवेश्वराय नमः. ओम दिगंबर अवधूताय नमः. ओम कमललोचनाय नमः. अध्याय 4. श्री गुरुदेवाय नमः. ओम गुरु दत्तात्रेयाय नमः. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्या चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी आदी मध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका सांगेन आता तुझ विवेका. अत्रि ऋषीचा पूर्वका सृष्टीपासोनी सकळ सकळ. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही. आपो नारायण म्हणोनी पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण सर्वा ठाई वास पूर्ण. बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ अंड निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजो गुणे ब्रह्मासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली ऐका. एक शकल भूमिका होवोनी ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन रचिले चवदाही भुवन. दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधाधी सकळ. सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु वशिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथोनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐका एकचित्ती सभाग्य नामधारका. ऋषी अत्रीची भार्या नाम तिचे अनुसूया. पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तेची जाण. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित म्हणोनी चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी त्रयमूर्ती पासी जाऊनी. विनविताती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनुसूया. आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्काय मनसा वाचा काय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवणे काळी. तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिजला होईल म्हणोनी मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली पादुका. शाप देईल म्हणोनी ऐका समस्त आम्ही भीत असो. नेणो घेईल कवण स्थान कोण्या देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देता जाण तोही आमुते मारू शके. यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणोनी आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरोनिया. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता. व्रतभंग करुनी तिसी ठेवोनी येऊ भूमीसी. अथवा वैवस्वता लयासी पाठवू म्हणोनी निघाले. सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे अभाग्यत होऊनिया. ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसियेसी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती.
क्षुधे बहु पिडोन आम्ही आलो ब्राह्मण, त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि का ठाया. सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभाग्यत, ऐको आली कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनुसूये, इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. ठोकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनसूया, नमन केले तत्क्षणिया. बैसकार करूनिया, क्षालन केले चरणतयांचे. अर्घ्यपाद्य देवोनी त्यासी, गंधाक्षदा पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी, आरोगण सारीजे. अतिथी म्हणे तये वेळी, करोनी आलो आंघोळी. ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे. वासना पाहोनी अतिथी ते, काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते, बैसकार केला देखा. बैसवोनिया पाटावरी, घृतेसी पात्र अभिधारी. घेवोनी आली आपण क्षीरी, शाक पाक तये वेळी. तिसी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे स्वरूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होवोनी आम्हासी, अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोपी देशी, आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी द्विजाचे वचन, अनुसूया करी चिंतन. आले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तरी हानी, निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथ खळ. पतीचे असे तपफळ, तारील मज म्हणत असे. ऐसे विचारोनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी. भोजन करावे स्वस्थ चित्तेसी, नग्न वाढीन म्हणत असे. पाकस्थाना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण. वस्त्र फेडवनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होवनी सती देखा, घेवनी आली अन्नोदका. तव ते चिझाले बाळका, ठाया पुढे लोळती. बाळे देखोनी अनसूया, भयचकित होवोनिया. पुनरपी वस्त्रेने सोनिया, आली तया बाळकाजवळी. रुदन करीती तिन्ही बाळे, अनसूया रहावी वेळोवेळ. क्षुधार्थ झाली केवळ, म्हणोनी कडिये घेत असे. कडिये घेवोनी बाळकासी, स्तनपान करवी अतिहर्षी. एका सांडोनी एकाशी, क्षुधावी निवारण करीत असे. पाहे पा नवल काय घडले, त्रयमूर्तीची झाली बाळे. स्तनपान देऊन मात्रे तोषले, तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवा अग्नी जाण. त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी. चतुर्मुख ब्रह्म्यासी, सृष्टी करणे अहर्निशी. त्याची क्षुधा स्तनपानेसी, केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्त्र काळाग्नी रुद्र. स्तनपान करवी अनुसूया सुंदर, तपस्वी अत्री ऐसा. अनुसूया अत्री रमणी, नवती ऐशी कोणी. त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनात. कडिये घेवोनी बाळकासी, खेळवी तसे तिघांसी. घालोनिया पाळण्यासी, पर्यंदे गायी तये वेळी. पर्यंदे गाय नानापरी, उपनिषार्थ अतिकुसरी. उपनिषदार्थ अतिकुसरी. अति उल्हासे सप्तस्वरी, संबोखितसे त्रिमूर्तीसी. इतुके होता तये वेळी, मध्यान्ह वेळ अतिथी काळी. अत्री ऋषी अति निर्मळी, आला आपुले आश्रमा. घरा माझी अवलोकिता, तव देखिला अनुसूया गाता. तव देखिली अनुसूया गाता. कैची बाळे ऐसे म्हणता, पुसतसे स्त्रियेसी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञानी असे पाहत. त्रयमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्री देखा, संतोष विष्णू वृष नायका. आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाले तये वेळी. बाळ राहिले पाळणेसी, निजमूर्ती ठाकिले सन्मुखेसी. साधू साधू अत्री ऋषी, अनुसूया सत्य पतिव्रता. तुष्टलो तुझे भक्तीसी, मागमनी वर इच्छिसी. अत्री म्हणे सतीसी, जे वांछीसी माग आता. अनुसूया म्हणे ऋषीसी, प्राणेश्वरा तूची होसी. देव पातले तुमच्या भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक माझे घरी, राहावे माझे पुत्रा परी. हेची मागतो निर्धारी, त्रयमूर्ती आपणा एक रूप.
ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणोनी आपण गेले निज लयासी त्रिमूर्ती राहिले तयांचे घरी अनुसूया पोशी बाळका परी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गांची परियेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणोनी निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्र मंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणोनी सांगती तियेसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णू मूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठासी अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरूंचे ऐशा परी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय सिद्ध योगीश्वरा भक्त जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक अमुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपी जे विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी अवतार त्रिमूर्तीसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे अनुसूयोपाख्यानम नाम चतुर्थ अध्याय श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु। ओम श्री गुरवे नमः। ओम श्री गुरवे नमः। ओम श्री गुरवे नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। मूर्ती त्रय गुणसारम निर्गुण विस्तारम षडगुण पारावारम दुर्जन संहारम भक्त प्रियदातारम कल्पित परिवारम मुनिजन मानसहारम निगमोगम सारम जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं नरहरि भारती लीला ब्रह्मादिकस्तुत्यं कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं त्वद्गतिलीला सारं श्रुतिसकलाधारं काण्डत्रय विस्तारं प्रत्ययलघुकारं कल्पद्रुमफलभारं कल्पितदातारं पठनामृतरसधारं भवभयपरिहारम् अगाध श्रीगुरुचरणं भू इच्छातरणं ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धरणं भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं श्रीगुरु करुणाकृत्यं सिद्धेश्वर गीतं शारदा गंगाधुर सुतमथितं नवनीतं भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तं त्वद्गतशेषं वांछित सुख हर चित्तं जय देव वंदे श्री गुरुचरितम्। ओम त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नीती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची न कळेही मात पराही परतली येथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता दत्त येवोनिया उभा ठाकेला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा पेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता जय देव
घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिना नंदी पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि अद्य सकलं परस्मै श्री नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि अद्य सकलं परस्मै श्री नारायणायति समर्पयामि ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः।